श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 13वा. नामरूप. समास 8वा. कर्ता निरूपण. श्रीराम. श्रोता म्हणे वक्तयासी, कोण करता निश्चयेसी, सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणी केले श्रीराम. श्रोत्याने वक्त्याला असा प्रश्न केला की या सर्व सृष्टीला ब्रह्मांडाला कोणी केले, या सर्वांचा करता कोण आहे हे निश्चयपूर्वक सांगावे. तव बोलिले सभा नायक, जे बोलिके एकाहून एक, या बोलण्याचे कौतुक श्रोती सादर ऐकावे श्रीराम. हे ऐकून त्या सभेत बसलेले एकाहून एक हुशार लोक त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुढे सरसावले. त्यांच्या बोलण्याचे कौतुक श्रोत्यांनी सादर ऐकावे. एक म्हणती करता देव, एक म्हणती कोण देव, आपुलाला विप्राव बोलिते चाले श्रीराम. एक म्हणाला की देव करता आहे, त्यावर दुसरा कोणी विचारू लागला की कोणता देव. यावर प्रत्येक जण आपापला अभिप्राय व्यक्त करू लागले. उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थे बोलते स्पष्ट, आपुलाली उपासना श्रेष्ठ मानिती जनी श्रीराम. त्यात उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे सर्व प्रकारचे लोक होते. ते आपापला भावार्थ स्पष्ट शब्दात सांगू लागले. या जगात ज्याची जी उपासना असेल तीच त्याला श्रेष्ठ वाटत असते. कोणी एक ऐसे म्हणती, करता देव मंगळमूर्ती, एक म्हणती सरस्वती सर्व करी श्रीराम. कोणी म्हणू लागले की मंगलमूर्ती गणेश हाच करता देव आहे, तर दुसरा कोणी म्हणू लागला सरस्वती सर्व काही करते. एक म्हणती करता भैरव, एक म्हणती खंडेराव, एक म्हणती वीरे देव, एक म्हणती भगवती श्रीराम. कुणी भैरव तर कुणी खंडेराव, तर कुणी वीरदेव, तर कुणी भगवती करता आहे असे म्हणू लागले. एक म्हणती नरहरी, एक म्हणती बनशंकरी, एक म्हणती सर्व करी नारायण श्रीराम. कुणी म्हणू लागले की नरहरी करता आहे, तर कुणी बनशंकरी सर्व करते असे म्हणू लागले, तर कुणी नारायण सर्व करतो असे म्हणाले. एक म्हणती श्रीराम करता, एक म्हणती श्रीकृष्ण करता, एक म्हणती भगवंत करता केशवराज श्रीराम. एक म्हणू लागले की श्रीराम करता आहे, कोणी श्रीकृष्ण करता, तर दुसरे कोणी भगवंत करता अथवा केशवराज करता असे म्हणू लागले. एक म्हणती पांडुरंग, एक म्हणती श्रीरंग, एक म्हणती झोटिंग सर्व करी श्रीराम. कुणी पांडुरंग तर कुणी श्रीरंग, तर आणखी कुणी झोटिंग सर्व करतो असे म्हणू लागले. एक म्हणती मुंजा करता, एक म्हणती सूर्य करता, एक म्हणती अग्न करता सकळ काही श्रीराम. कुणी मुंजा तर कुणी सूर्य, तर कुणी अग्नीला सर्वांचा करता म्हणू लागले. एक म्हणती लक्ष्मी करी, एक म्हणती मारुती करी, एक म्हणती धरत्री करी सर्व काही श्रीराम. कुणी म्हणाले की लक्ष्मीने सर्व केले, तर कुणी म्हणाले मारुतीने सर्व केले, तर कुणी पृथ्वीने सर्व काही केले असे मत व्यक्त केले. एक म्हणती तुकाई, एक म्हणती ये माई, एक म्हणती सटवाई सर्व करी श्रीराम. कुणी तुकाईला तर कुणी यमाईला, तर कुणी सटवाईला करता ठरवले. एक म्हणती भार्गव करता, एक म्हणती वामन करता, एक म्हणती परमात्मा करता एकची आहे श्रीराम. एक म्हणू लागला भार्गव करता, तर दुसरा म्हणू लागला वामन करता, तर आणखी कोणी परमात्मा करता असे म्हणू लागला. एक म्हणती विरणा करता, एक म्हणती बसवण्णा करता, एक म्हणती रेवण्णा करता सर्व काही श्रीराम. एक म्हणू लागला विरण्णा करता, तर दुसरा म्हणू लागला बसवण्णा करता, तर आणखी कोणी रेवण्णाला करता ठरविले. कोणी म्हणती रवळ्या करता, एक म्हणती स्वामी कार्तिक करता, एक म्हणती व्यंकटेश करता सर्व काही श्रीराम. कुणी रवळनाथाला करता ठरवले, तर कुणी कार्तिक स्वामीला करता मानले, तर कुणी व्यंकटेशाने सर्व काही केले असे प्रतिपादन केले. एक म्हणती गुरु करता, एक म्हणती दत्त करता, एक म्हणती मुख्य करता ओढ्या जगन्नाथ श्रीराम. कुणी गुरूंना तर कुणी दत्तांना, तर कुणी ओढ्या जगन्नाथाला करता ठरवले. एक म्हणते ब्रह्मा करता, एक म्हणती विष्णू करता,
एक म्हणती महेश करता निश्चयेसी श्रीराम. एक म्हणू लागले की ब्रह्मा करता, दुसरे म्हणू लागले की विष्णू करता, तर आणखी कोणी म्हणू लागले की महेशच निश्चयपूर्वक करता आहे. एक म्हणती प्रजन्य करता, एक म्हणती वायो करता, एक म्हणती करून अकर्ता निर्गुण देव श्रीराम. कुणी पर्जन्याला, कुणी वायूला करता ठरवले, कुणी निर्गुण देवच करून अकर्ता आहे असे म्हणू लागले. एक म्हणती माया करी, एक म्हणती जीव करी, एक म्हणती सर्व करी प्रारब्ध योग श्रीराम. कुणी माया सर्व करते म्हणू लागले, तर कुणी जीव सर्व करतो असे म्हणू लागले, तर कुणी प्रारब्ध योगच सर्व करतो असे म्हणू लागले. एक म्हणती प्रयत्न करी, एक म्हणती स्वभाव करी, एक म्हणती कोण करी कोण जाणे श्रीराम. कुणी प्रयत्नाला तर कुणी स्वभावाला करता ठरवले, तर कुणी म्हणू लागले की कोण करता हे कोण जाणे. ऐसा करत्याचा विचार, पुसता भरला बाजार, आता कोणाचे उत्तर खरे मानावे श्रीराम. याप्रमाणे कर्त्या संबंधी प्रश्न विचारला असता जणू बाजारच भरला. आता कुणाचे उत्तर खरे मानावे. जेही जो देव मानिला, करता म्हणती तयाला, ऐसा लोकांचा गलबला सरेना श्रीराम. ज्यांनी जो देव मानला त्यांनी त्याला करता ठरविले, असा लोकांचा गलबला झाला, तो काही केल्या थांबेना. आपुलाला साभिमाने, निश्चयेची केला मने, याचा विचार पाहणे घडेची ना श्रीराम. प्रत्येकाने आपापल्या दैवतांच्या अभिमानाने मनाने तोच करता म्हणून निश्चय केला, पण यावर जास्त सखोल विचार कुणी करीनाच. बहु लोकांचा बहु विचार, अवघा हो त्या बाजार, परंतु याचा विचार ऐसा आहे श्रीराम. याप्रमाणे अनेक लोकांनी अनेक विचार मांडले, पण हा अवघा बाजार आता राहू दे. परंतु या संबंधी खरा विचार असा आहे. श्रुती भावे सावधान, निश्चये तोडावा अनुमान, प्रत्यये मानावा प्रमाण जाणते पुरुषी श्रीराम. श्रोत्यांनी आता सावधान व्हावे आणि करता कोण हे निश्चयपूर्वक जाणून अनुमानाचा त्याग करावा. जाणत्या पुरुषांनी अनुभव हाच प्रमाणभूत मानावा. जे जे कर्तयाने केले, ते ते त्या उपरी झाले, कर्त्यापूर्वी आढळले न पाहिजे की श्रीराम. कर्ता जे जे करतो ते त्याच्यानंतर उत्पन्न झालेले असते, ते कर्त्याच्या पूर्वी आढळून येता कामा नये. केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक, तरी भूतांशे पंचभूतिक केले ते घडेना श्रीराम. जे केलेले आहे ते सर्व पांचभौतिक आहे आणि ब्रह्मादी देवही पांचभौतिकच आहेत, ते भूतांश आहेत. तेव्हा त्यांनी पांचभौतिक निर्माण केले असे होऊ शकत नाही. पंचभूतांस वेगळे करावे, मग कर्त्यास ओळखावे, पंचभूतिक ते स्वभावे कर्त्यात आले श्रीराम. पंचमहाभूतांना वेगळे करून कर्त्याला ओळखले पाहिजे. पांचभौतिकापासून जे झालेले असते त्या कार्यात पंचमहाभूते स्वाभाविकपणेच असतात. पंचभूतान वेगळे निर्गुण, तेथे नाही कर्तेपण, निर्विकारास विकार कोण लावू शके श्रीराम. पंचमहाभूतांपेक्षा निर्गुण वेगळे आहे, पण निर्गुणाच्या ठिकाणी कर्तेपण असू शकत नाही. निर्विकारास विकार कोण लावू शकेल. निर्गुणास कर्तव्य न घडे, सगुण झाल्यात सापडे, आता कर्तव्यता कोणीकडे बरे पहा श्रीराम. निर्गुणाच्या ठिकाणी कर्तृत्व नसते आणि सगुण तर झालेल्यात समाविष्ट होते, मग आता कर्तृत्व कोणाकडे जाते पहा बरे. लटक्याचा करता कोण, हे पुसण्याची अप्रमाण, म्हणून हेची प्रमाण जे स्वभावेची झाले श्रीराम. जे आभासात्मक आहे त्याचा करता कोण हे विचारणेच अयोग्य आहे, म्हणून हेच प्रमाण मानावे लागते की ते आपोआप झाले. एक सगुण एक निर्गुण, कोठे लावू कर्तेपण, या अर्थाचे विवरण बरे पहा श्रीराम. एक सगुण आणि एक निर्गुण यांपैकी कुणाहीकडे कर्तेपण लावता येत नाही, या अर्थाचे आता स्पष्टीकरण पहा. सगुणे सगुण केले, तरी ते पूर्वीच आहे झाले, निर्गुणास कर्तव्य लाविले न वचे की कदा श्रीराम. सगुणाने सगुण केले असे म्हणता येत नाही, कारण ते तर पूर्वीच झालेले आहे आणि निर्गुणाच्या ठिकाणी कधीही कर्तृत्व मानता येत नाही. येथे कर्ताची दिसेना, प्रत्यये आणावा अनुमाना,
दृश्य सत्यत्वे असे ना म्हणून या श्रीराम. येथे कोणी करताच दिसत नाही, म्हणून अनुभवाने अनुमान करून हे जाणून घ्यावे की दृश्य हे सत्यच नाही. केले ते अवघेच लटिके, तरी करता हे बोलणेची फिके. वक्ता म्हणे रे विवेके, बरे पहा श्रीराम. जे केले असे म्हटले जात आहे ते सर्वच मिथ्या आहे, म्हणून त्याचा करता या बोलण्याला अर्थच उरत नाही. वक्ता म्हणतो की जरा नीट विचार करून पहा बरे. बरे पाहता प्रत्यये आला, तरी का करावा गलबला. प्रचित आली या आपणाला अंतर्यामी श्रीराम. नीट विचार करून पाहिल्यावर प्रत्यय येतो, मग उगीच गलबला कशाला करावा. आपल्याला अंतर्यामी प्रचिती येते. आता असो हे बोलणे, विवेकी तोची हे जाणे. पूर्व पक्ष लागे उडवणे, येरवी अनुर्वाच श्रीराम. असो आता हे बोलणे राहू दे. पूर्व पक्ष लटका असतो, त्याचे खंडन करावेच लागते. अन्यथा हे सर्व अनिर्वचनीय आहे हे विवेकी जाणतो. तव श्रोता करी प्रश्न, देही सुख दुःख भोगता कोण. पुढे हेची निरूपण बोलिले असे श्रीराम. यावर श्रोत्याने प्रश्न केला की देहामध्ये सुख दुःख भोगता कोण असतो. तेव्हा याचे निरूपण पुढल्या समासात केले आहे असे समर्थ सांगतात. इथे श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कर्ता निरूपण नाम समास 8वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.